नमस्कार. एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने जास्त काही सामग्री न वापरता आपण टोमॅटो राईस करून घेऊया. त्याच्यासाठी काय पाहिजे बघूया. इकडे दाखवल्याप्रमाणे टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं लसूण सगळे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. मी 2-3 माणसासाठी बनवत आहे. त्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे. तर त्याच्यामध्ये राई, जिरा, मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची घालून छान मस्त परतून घेतले आहे. जाऊपर्यंत परतून घेतले की मग त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये पेस्ट करून घातलेले टोमॅटोचा पेस्ट घालून घ्यायचा. ते पण छान परतून घ्यायचा. मग बारीक कापलेले कांदे घालून घ्यायचा. पण छान मस्त लालसर होईपर्यंत झाले की मग त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेतले आहे. प्रमाणामध्ये मी 1.5 वाटी इकडे तांदूळ घेतले आहे. मग ते वापरले आहे आणि अर्धा रेग्युलर वापरले आहे. अर्धा तास भिजवत घातलेले फोडणीमध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ एकजीव होईपर्यंत छान असे 5 मिनिटं परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा. मी त्यावेळेला सांगायला विसरले. परतून झाले की मापाप्रमाणे गरम पाणी घालून घ्यायचं आणि मीठ करून छान मस्त उकळी आणून द्यायचा. उकळी आली की मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान मस्त परतून घ्यायचं. मला जास्त सामग्री काही पण लागत नाही. फक्त सिंपल 1 टोमॅटो 2 टोमॅटो असले की बास होते. खूप छान अप्रतिम टेस्ट लागतो. कुकरचा कॅप घालून घ्यायचा आणि 1 किंवा 2 शिट्टीमध्ये आपली भात तयार होतो. की मग 1-2-3 चमचा त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचा. म्हणजे छान आपली भात एकदम मोकळं तयार होतो. हे बघा किती छान आपली भात तयार आहे. खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व करा आणि सोबत थोडीशी रायता करून घेतली की आणि चव वाढते. हा भाताची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून सांगा. लाईक पण करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.